चलो, नमस्कार सर्वांना. च्या माध्यमातून आपण 1 जून पासून नवीन फास्ट ट्रॅक बॅच सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये फक्त प्रश्नोत्तरांचा सराव होणार आहे. त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती संपर्क करा. 88061947. ठीक आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून 499 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल. आणि ही बॅच 21 जून पर्यंत चालेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला आता जो काही सीटीटीचा पेपर होणार आहे, सीटीटी साठी सुद्धा त्याचा फायदा होईल. टीईटी साठी तर होणारच आहे, पण सीटीटीला सुद्धा होईल आणि इतर परीक्षांना सुद्धा होईल. ठीक आहे. तर जर तुमच्या बंधू भगिनी तुमच्या जे कोणी असतील सहकारी असतील त्यांना या बॅचची कल्पना द्या. आपण जास्तीत जास्त प्रश्नोत्तर घेणार आहोत फास्ट ट्रॅक बॅच मध्ये, आणि या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी ही बॅच जॉईन करू शकतात. ठीक आहे. चलो, आपण मी नंबर लिहितो इथं. तुम्हाला जर कोणाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही सरांशी संपर्क करू शकता. 8806597047. फास्ट ट्रॅक बॅच साठी तुम्ही या नंबरवर 499 रुपये पे करून ही बॅच करू शकतात जॉईन. आपला राखी मॅडम, तो प्रश्न मी घेतो शेवटी आजन्म. ओके, चलो. हा, समास सुरू आहे आपला. समास टॉपिक मध्ये आपण 2 समास शिकलेले, ज्यामध्ये आपण अव्ययभाव समास एक घेतला आणि दुसरा जो घेतला होता तो होता तत्पुरुष समास. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 समास आपण शिकले. अव्ययभाव समासातलं पहिलं पद प्रधान असतंय आणि तत्पुरुष समासातलं दुसरं पद प्रधान असतंय. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे, मी शेवटी 2 प्रश्न घेतो. एक अलग तत्पुरुषचा प्रश्न आला होता मला रात्री शेवटच्या टप्प्यामध्ये, आणि आता आजन्म, हे दोन्ही प्रश्न आपण शेवटी घेऊ. चला, पुढचा जो समास आहे तिसरा, तो आहे द्वंद्व समास. द्वंद्व समास. आता द्वंद्व समासाचं काय वैशिष्ट्य आहे, तर आपण याच्याबद्दलची माहिती घेतली होती द्वंद्व समासाबद्दलची, की ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान असतात, है ना, ज्या समासाचे दोन्ही पदे प्रधान असतात, ज्या समासाचे दोन्ही पद प्रधान असतात, तेव्हा द्वंद्व समास होतो. द्वंद्व समास होतो. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे प्रधान असतात. ठीक आहे. आई जेवढी महत्वाची तेवढे वडील महत्वाचे आहेत. आई वडील हा सामासिक शब्द जर आपण बघितला तर यामध्ये आई आणि वडील असा विग्रह होतो, है ना. हे पण पद महत्वाचं आहे, हे पण पद महत्वाचं आहे. दोन्ही पदे प्रधान आहेत, है ना. दोन्ही पद महत्वाची असतात द्वंद्व समासामध्ये. आपण जर बघितलं 15-16, 15-16, है ना, दोन्ही अंक आहेत, है ना, बरोबर आहे. भाऊ बहीण हे सुद्धा द्वंद्व समासाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. 15-16, जेवढे 15 महत्वाचे तेवढे 16, म्हणजे दोन्ही महत्वाचे अंक आहेत ना. 15 किंवा 16, फक्त दोन्हीपैकी एक पाहिजे असतो आकडा आपल्याला. पण आपण विग्रह करताना काय विकल्पबोधक आहे ना द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. 3 प्रकार द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात, ते आपण लगेच घेणार आहोत. 15 किंवा 16, 15 किंवा 16. ठीक आहे.
15 किंवा 16. आता एक पॉईंट आपण घेऊया की द्वंद्व समासाचे प्रकार किती, तर 3 प्रकार आहेत. दोन्ही पदे प्रधान आहेत, त्याच्यामुळं व्याख्येची काही एवढी अवघड नाही, व्याख्या आपण घेतलेलीच आहे. प्रकारांमध्ये जर आपण बघितलं, पहिला आहे तिथं इतरेतर द्वंद्व समास, इतरेतर. दुसरा आहे वैकल्पिक, वैकल्पिक, वैकल्पिक. आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास, समाहार द्वंद्व. हे 3 प्रकार आहेत. तिन्ही प्रकारांबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. व्याख्या समजली का? ज्या समासाचे दोन्ही पद प्रधान असतात तेव्हा द्वंद्व समास होतो. आई वडील, 15-16. आता समाहार मध्ये जर आपण बघितलं तर चहा पाणी है ना, चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ. समाहार द्वंद्व समास थोडासा हटके, तो आपण घेऊया लागलीच. तर समाहार द्वंद्व समासाचा पहिला प्रकार आपण चालू करूया. ठीक आहे. समाहार द्वंद्व समासाचा पहिला प्रकार आहे इतरेतर, इतरेतर द्वंद्व समास. तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न विचारतो मी. आपण उभयान्वयी अव्यय शिकले है ना, उभयान्वयी अव्यय. तर समुच्चय बोधक, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय कोणते कोणते, कमेंट करावर. शब्दाच्या जातीमध्ये शिकले आपण, कोणते कोणते समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. हा, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय कोणते कोणते. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय कोणते कोणते. आणि, व, आणखी, अनिक है ना, हे सगळे काय आहेत, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. आहे का नाही, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. तर आपल्याला इतरेतर द्वंद्व समासाचा शब्दचा विग्रह करताना आणि है ना, आणि, व है ना, आणि, व या अव्ययांचा वापर करून, या अव्ययांचा वापर करून विग्रह करायचा. विग्रह कोणाकोणाचा वापर करायचा, आणीचा आणि वचा, आणि आणि व या अव्ययांचा वापर करून विग्रह करायचा. इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण जर आलं, त्याचा विग्रह करताना आणि व यांचा वापर करायचा असतो, करावा लागतो. ठीक आहे. आपण जर बघितलं उदाहरणार्थ विटी दांडू है ना, आता दोन्ही पद महत्वाचे आहेत ना, दोन्ही पद महत्वाचे नाही तर या ठिकाणी दोन्ही पद महत्वाचे. जेवढे विटी महत्वाची तेवढे दांडू महत्वाचे आहेत, म्हणून विग्रह करताना दोघांचंही महत्व अबाधित ठेवून आपल्याला विटी आणि दांडू असं म्हणावं लागेल. विग्रह विटी आणि दांडू. ठीक आहे, विटी आणि दांडू. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण जर आपण बघितलं, आई वडील घेतलं होतं आपण है ना, पशु पक्षी. काय विग्रह होईल पशु पक्षीचा, करा बरं विग्रह. पशु पक्षी काय विग्रह होईल. पशु जेवढे महत्वाचे तेवढेच पक्षी महत्वाचे है ना, पशु व पक्षी. पशु व पक्षी म्हणजे अव्ययांचा वापर करावा लागतो, उभयान्वयी अव्ययांचा विग्रह करताना. पशु आणि पक्षी. कृष्ण अर्जुन, कृष्ण अर्जुन है ना, कृष्ण अर्जुनचा विग्रह काय होईल. कृष्ण अर्जुनचा विग्रह काय होईल. कमेंट करा, कमेंट फार कमी आल्यात, 100 जण आहेत. विग्रह काय होईल, कृष्ण आणि अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन. बरोबर. स्त्री पुरुष, स्त्री पुरुष म्हणलं की विग्रह काय होईल, स्त्री आणि पुरुष, स्त्री आणि पुरुष.
एक नाही, स्त्री आणि पुरुष. दक्षिणोत्तर काय विग्रह होईल? दक्षिणोत्तरचा विग्रह, हा कमेंट मध्ये सांगा आता. सीताराम म्हणावं, राम सीता म्हणावं लागेल किंवा सीताराम म्हणावं लागेल. हा, राम व सीता विग्रह होईल. चलो. दक्षिणोत्तरचा विग्रह काय होईल? दक्षिणोत्तर काय विग्रह होईल दक्षिणोत्तरचा? कमेंट करा. हा, बरोबर आहे. दक्षिण आणि उत्तर. दक्षिण आणि उत्तर. दक्षिण आणि उत्तर. ठीक आहे. तुम्हाला जर दोन्ही पद महत्वाचे असतील आणि जोडायचे असतील तर आपण समुच्चय बनवू. दोन एका जातीतले शब्द जर असतील, दोन एका जातीतले शब्द जर असतील आणि सामासिक शब्दांना जोडलेले असतील, तो सामासिक शब्द असेल तर त्याचा विग्रह करताना आणि व यांचाच वापर करावा लागतो. चलो, नंबर 2 प्रकार घेऊ. द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार वैकल्पिक द्वंद्व समास. पहिला काल असेल वैकल्पिक द्वंद्व समास. पहिला प्रकार का आला का कमेंट मध्ये सांगा. व घेता येते ना, घेतले ना आपण सर, सतीश सर. वचे घेतले ना आपण उदाहरण. स्त्री व पुरुषला आणि व दोन्हीपैकी कुठलाही एक चालते, काय अडचण नाही. हा, वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये हे किंवा ते, हे किंवा ते, अथवा वा किंवा आपण वैकल्पिक है ना, वैकल्पिक उभयान्वयी अव्यय घेतलं होतं बघा, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय शिकताना. आणि वैकल्पिक द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना अथवा वा है ना किंवा है ना या सामासिक, या प्रकारच्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा वा किंवा यांचा वापर करावा लागतो, यांचा वापर होतो. ठीक आहे. वैकल्पिक मध्ये हे किंवा ते, तुला चहा कॉफी हवी म्हणतो ना, चहा किंवा आपण म्हणतो ना चहा किंवा, बरोबर आहे. पुढे मागे किंवा पुढे, बरोबर आहे. म्हणजे या वैकल्पिक द्वंद्व समासातील सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो. शक्यतो विकल्पबोधक द्वंद्व समासातले जे सामासिक शब्द असतात ते दोन्ही शब्द जे एकमेकांना जोडून लिहिलेले असतात ते विरुद्धार्थी शब्द असतात. शक्यतो विरुद्धार्थी शब्द असतात. शक्यतो विरुद्धार्थी शब्द शक्यतो कसे असतात? हे विरुद्धार्थी शब्द असतात. विरुद्धार्थी शब्द असतात शक्यतो. ठीक आहे. विरुद्धार्थी शब्द असतात शक्यतो. चलो, उदाहरणार्थ बघा. 15-16 मग घेतलं होतं उदाहरण. 15-16 हा, काय विग्रह होईल? 15 किंवा 16. 15 किंवा 16, बरोबर आहे. एक शब्द देतो तुम्हाला, चला. न्यायान्याय. 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 कोणते कोणते दोन शब्द आहेत बरोबर ह्याच्यामध्ये? कोणते कोणते दोन शब्द आहेत न्यायान्यायामध्ये? व्हेरी गुड. न्याय किंवा अन्याय. न्याय किंवा अन्याय है ना, हे दोन शब्द आहेत, बरोबर. न्याय किंवा अन्याय. न्याय किंवा अन्याय. चला, दुसरा शब्द देतो, तुम्ही सांगा विग्रह. पाप पुण्य. पाप पुण्य. हा, चला, काय विग्रह होईल पाप पुण्याचा? पाप अथवा पुण्य, दोन्ही पैकी एक झालं. किंवा अथवा वा या तिन्ही शब्दापैकी कुठलाही एक शब्द घ्या विग्रहाच्या वेळी. पण आता मला सांगा, पाप पुण्य हे दोन्ही शब्द विरोधार्थी, न्याय अन्याय दोन्ही शब्द विरोधार्थी है ना. हे थोडस विकल्प आहे, हे किंवा ते. चहा कॉफी, चहा किंवा कॉफी. पाहुणे आल्यावर आपण म्हणतो ना, तुला चहा हवा की कॉफी, हा ना विकल्प, चहा कॉफी.
ठीक आहे. चलो, मागे पुढे, मागे किंवा पुढे आहे ना, हे सुद्धा घेता येते आपल्याला. पाप किंवा पुण्य चालते ना. ठीक आहे. विकल्पबोधक उभयान्वयी अवयव, याच्यामध्ये काही अवघड नाही, सोपा प्रकार आहे हा सुद्धा. चल, करू का क्लीन? पुढचा घ्यायचा का प्रकार? ओके, पुढचा प्रकार घ्यायचा का? हॅलो, येस, ओके. चल, आता पुढचा प्रकार थोडासा मजेशीर आहे. द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार. पहिला प्रकार कोणता घेतला आपण? द्वंद्व समासाचा पहिला प्रकार कोणता घेतला आपण? है ना, इतर इतर द्वंद्व घेतला. इतर इतर द्वंद्व, इतर इतर है ना. दुसरा कोणता घेतला? आताचा घेतलेला, हा, वैकल्पिक, वैकल्पिक द्वंद्व. आणि आता दुसरा घ्यायचा समाहार, समाहार द्वंद्व समास. ठीक आहे. काय असते समाहार द्वंद्व समासामध्ये? तिसरा प्रकार आहे हा, याचा आहे समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समासामध्ये काय असते? जो सामासिक शब्द किंवा ज्याचा आपण विग्रह करायला, ज्या सामासिक शब्दाचा आपण विग्रह करायला लागलो, सामासिक शब्दाचा आपण विग्रह करायला लागलो, ज्या सामासिक शब्दाचा आपण विग्रह करायला लागतो, त्यावेळेस त्याचा तर विग्रह आपण करतोच, त्या दोन्ही पदांचा तर उल्लेख आपण करणारच आहे, बरोबर. त्याच्या बरोबरच त्याच्याशी संबंधित, त्याच अर्थाशिवाय त्याच्याशी संबंधित आणखी काही घटकांचा सुद्धा अंतर्भाव आपण विग्रहाच्या वेळी करतो, बरोबर आहे. त्याला आपण समाहार द्वंद्व समास म्हणतो. आता मला सांगा, चहा पाणी आहे ना, चहा पाणी करतो ना आपण. चला, पाहुणे आले बघायला, बघायला म्हणजे सहजरी आले, बघायलाच नाही, पाहुणे आले आपल्याकडे घरी, की आपण म्हणतो ना चहा पाणी केलं का पाहुण्यांना. मग आता मला सांगा, चहा पाणी या शब्दाचा विग्रह करताना किंवा चहा पाणी या शब्दामध्ये फक्त चहा आणि पाणी दोन्हीचाच अंतर्भाव होतो का? आहे ना. आपण पाहुणे आल्यावरती, आता ते पाहुणे कोण आहे त्याच्यावर डिपेंड करते चहा पाण्याबरोबर काय करायचंय ते. ठीक आहे, तो भाग वेगळा असेल, बरोबर आहे. चहा आणि पाणी यांचा विग्रह करताना नाश्ता वगैरे आपण समजतो, आहे की नाही, त्यांना इतर जेवणाची सोय वगैरे असेल, पण आपण विग्रह करताना बघा काय होईल विग्रह? चहा पाणी, है ना, चहा पाणी व इतर तत्सम पदार्थ, इतर तत्सम पदार्थ असा याचा विग्रह होतो. चहा पाणी व इतर तत्सम पदार्थ. मग तुम्ही त्याला त्याला जेवायला द्या किंवा त्याला नाश्ता पाणी द्या वगैरे वगैरे, है ना. चहा पाणी त्याचा विग्रह असा होतो, है ना. विग्रह, विग्रह थोडा वाढवला जातो, इतर घटक सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत करतो आपण. भाजीपाला, काय करता येईल भाजीपाल्याचा विग्रह? भाजीपाला काय विग्रह करता येईल? है ना, भाजीपाला व तत्सम पदार्थ. भाजी पाला व व तत्सम पदार्थ. ओके. आता मला सांगा, शेतीवाडी आहे ना, लग्न जमवताना म्हणतो ना आपण पोराला शेतीवाडी किती आहे. आता मला सांगा, शेती आणि वाडी म्हणजे त्याला शेतीच किती एवढंच विचारलं जाते का? त्याला शेतीवाडी म्हणलं की मग त्याच्याकडे बँक बँक बॅलन्स किती आहे, त्याच्याकडे गाड्या किती आहेत, किती शेती आहे, किती घर आहेत, किती बंगले आहेत, आहे का नाही, समथिंग समथिंग. याला म्हणायचं समाहार द्वंद्व समास. शेती वाडी, है ना, शेती वाडी व इतर तत्सम, है ना, जायदाद. आता इथं थोडासा शब्द बदलावा लागेल आपल्याला, तत्सम जायदाद म्हणावं लागेल, जायदाद. तत्सम शेती वाडी व इतर तत्सम जायदाद. मी जर म्हणलं आता वेणी फणी करतात, आहे का नाही महिला, आता वेणी फणी राहिलं नाही, आता मेकअप पार्लर आहे, हा, वेणी फणीचा विग्रह काय होईल? मग वेणी फणी व इतर साज श्रंगार, बरोबर. वेणी फणी व इतर साज शृंगार याला म्हणायचं वेणी फणी. म्हणजे वेणी फणी सोबत इतरही घटक घेतले ना आपण, चहा पाण्याबरोबर इतर फराळाचे जेवणाचे पदार्थ घेतले, बरोबर आहे. सॉरी बरं का मी ते शब्द वापरला इथं, पण ठीक आहे ना. आता
तुम्हाला समजावं म्हणून सांगितलं ना. शेतीवाडीमध्ये आपण कसं मुलाची चौकशी करतो, पोरग चांगले आहे का, है ना, शेतीवाडी किती आहे त्याला, आहे ना, व्यवस्थित आहे का, कमवतो का, है ना, पोरीला सांभाळेल का, समथिंग समथिंग. शेतीवाडीमध्ये हे सगळं चालतं. भाजीपाला, है ना, भाजीपालाच घेतो का बाजारात गेल्यावर आपण, वेगवेगळे घटक घेतात ना, तत्सम पदार्थ घेतात वेगवेगळे, भाजीपाल्याबरोबरच इतर खायचे पदार्थ वगैरे वगैरे. ठीक आहे. तर असा हा समाहार द्वंद्व समास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. असे द्वंद्व समासाचे तीन प्रकार आहेत. पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास, तिसरा आहे समाहार द्वंद्व समास, है ना, वाडी माडी. ओके, चलो, कळालं का द्वंद्व समास? कळालं का? घ्यायचं का बहुव्रीही समास पुढे जायचं का? सोपा आहे ना हा? किती सोपा आहे बघा ना. याच्यामध्ये काय अवघड आहे? इतर मध्ये आणि व सोबत विग्रह होतो. वैकल्पिक मध्ये अथवा वा किंवाचा वापर करून विग्रह होतो. समाहार मध्ये जर आपण बघितलं तर त्या दोन पदार्थाशिवाय इतर समाविष्ट असलेले अंतर्भूत असलेले घटक सुद्धा आपण घेतो ना त्याच्यामध्ये. ठीक आहे, चलो. समास तिसरा संपलेला आहे इथं. पहिला समास आपण घेतला अव्ययीभाव समास, दुसरा घेतला तत्पुरुष समास, तिसरा घेतला आता आपण द्वंद्व समास. आता आपल्याला घ्यायचा आहे बहुव्रीही समास. नंबर 4, बहुव्रीही समास. फास्ट ट्रॅक बॅच 1 जून पासून सुरू होणार आहे. तुमच्यासाठी ती फ्री मध्ये बॅच आहे. आपण इथून पुढे फक्त प्रश्न तर घेतात. अलंकार संपत आहे आपलं 1 तारखेपर्यंत, आणि नंतर 1 तारखेनंतर फक्त आपल्याला प्रश्नोत्तर 21 जून पर्यंत फक्त प्रश्नोत्तर. आणि याच्यासाठी नवीन कॅन्डिडेट्सला जर एंट्री घ्यायची असेल तर 499 ही बॅच तुम्हाला होणार आहे. सगळ्या गुरु बंधू भगिनींना विनंती आहे की तुम्ही या नंबरवरती, है ना, जर मला ऍडमिट असेल तर संपर्क साधायला सांगा, है ना. होईल, है ना. तुमच्या संपर्कातल्या शिक्षक बंधू कॅन्डिडेट्सला सांगा ही जी बॅच आहे ती फक्त आणि फक्त 499 रुपयामध्ये आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त प्रश्नांचा सराव, है ना, आपण जो प्रश्न घेतो मराठीचे असतील, जीएसचे असतील, है ना, थोडासा इतिहासाचा पार्ट आपला कव्हर करू आपण, आणि प्रश्नोत्तर जीएसचे सुद्धा घेऊ आणि मराठी सुद्धा घेऊ. बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद प्रधान नसतात. दोन्ही पदे प्रधान नसतात. हे दोन्ही पद एकत्र जोडलेले असतात आणि तिसऱ्याच पदाचा बोध होतो, है ना. तिसऱ्याच पदाचा बोध होतो, है ना. तिसऱ्याच पदाचा काय होतो? बोध. ज्या शब्दात अर्थबोध होत नाही त्यांना बहुव्रीही म्हणतात. असं नाही, बहुव्रीही मध्ये काय आहे, दोन्ही पद जे असतात, आता उदाहरणार्थ बरोबर आहे लंबोदर टाकलं सरांनी. आता मला सांगा इथं कोणते कोणते पद आहेत बरं? कोण कोण पद आहेत इथं? लंब उदर, लंब आहे उदर ज्याची, आहे ना, लंब आणि उदर हे दोन पद जोडले तिथं, बरोबर आहे. मला सांगा या दोघांना जोडण्यासाठी मग इथं अ अधिक ओ, ओ केले, लंबोदर केले, म्हणजे आपल्याला इथं काय करता येते, हा जो सामासिक, हा सामासिक शब्द आहे कमेंट करा, लंबोदर कोणासाठी वापरला जातो ते सांगा. दोन्ही पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द जो असतो, हा सामासिक शब्द असतो तो तिसऱ्या पदाचं विशेषण असतंय. म्हणजे गणपती या नामाचं हे विशेषण आहे, है ना. लंबोदर गणपती, है ना, गणपती या नामाचं हे विशेषण आहे. म्हणजे बहुव्रीही समासामध्ये वापरलेला जो सामासिक शब्द असतो तो कुठल्या तरी तिसऱ्याच घटकाचं विशेषण असतंय. हा पॉइंट महत्वाचा आहे. ठीक आहे. आता बहुव्रीही समासाचे प्रकार पडतात.
बहुव्रीही समासाचे प्रकार पडतात वेगवेगळे. मग बहुव्रीही समासाचे प्रकार कसे पडतात? त्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला प्रकार आहे विभक्ती बहुव्रीही. विभक्ती बहुव्रीही. आता इथं बघा कसं आहे विभक्ती बहुव्रीहीचा प्रकार कसा आहे तो. बरोबर आहे. आता मी तुम्हाला दोन प्रकार सांगतो, दोन उदाहरणं घेणार आहे. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं लंबोदर, आणखीन एक घेतो गजानन. प्रकार कोणता घ्यायला आपण बहुव्रीही समासाचा विभक्ती बहुव्रीही? व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आता, हा थोडासा अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे. आता तुम्ही बरेच जणांनी कमेंटमध्ये सांगितलं की याचा विग्रह होतो सर, लंब आहे उदर ज्याचे असा तो कोण? गणपती. बरोबर. आता गजाननचा विग्रह काय होणार आहे? गजाचे आहे आनंद ज्याचे, है ना, गजाचे आहे आनंद ज्याचे असा तो कोण आहे? इथं पण गणपतीच. बरोबर आहे. आता एक कन्सेप्ट समजून घ्या, एकदम महत्वाची कन्सेप्ट सांगायला नाही. इथं दोन्ही पद कोण कोण आहेत? लंब आणि उदर. इथं कोण आहे? गजाचे आणि आनंद. इथं लंब आणि उदर हे दोन्ही शब्द जे आहेत त्यांची विभक्ती, याला कुठला विभक्ती प्रत्यय लागलाय का? याला विभक्ती प्रत्यय लागलाय का? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. हा, लंब आणि उदर दोन पद आहेत, यांचा विग्रह केल्यावर यांना कुठला विभक्ती प्रत्यय लागलाय का? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या पटकन. हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. हा, नाही. ओके. मग जर समजा दोन्ही पदे विग्रहाच्या वेळी दोन्ही पदे, आता विभक्ती बहुव्रीही शिकायला त्याच्यात दोन प्रकार आहेत. दोन्ही पदे प्रथमात असतील तर तर है ना, समानाधिकरण. बघा इथं समानाधिकरण विभक्ती असते. काय असते? समानाधिकरण विभक्ती असते. है ना, लंब आहे उदर ज्याचे असा तो. लंब आणि उदर दोन्ही प्रथमात आहेत. आता इथं बघा, इथं गजाचे आणि आनंद दोन्ही मध्ये विभक्ती प्रत्यय सारखा आहे का विग्रहाच्या वेळी दोन्ही पदांचा? हा, इथं जर आपण बघितलं तर दोघांची विभक्ती वेगळी वेगळी. चाचीचे इथं वेगळं आहे, इथं प्रथमात आहे. है ना, चाचीचे म्हणल्यावर कोणती विभक्ती आहे? षष्टी. आहे ना, पहिल्या पदाची विभक्ती षष्टी आहे ना गजाची, आणि याची कोणती आहे? प्रथमा. म्हणून याला म्हणायचं व्याधिकरण विभक्ती बहुव्रीही. कळालं का? विभक्ती बहुव्रीही हा पहिला प्रकार आहे बहुव्रीही समासाचा. त्यात लंबोदर दोन्ही पद प्रथमात आहेत. है ना, बहुव्रीही इथं जर आपण बघितलं तर समानाधिकरण कधी असतंय? दोन्ही पद एकाच विभक्तीत आहेत विग्रहाच्या नंतर. इथं दोन्ही पद वेगवेगळ्या विभक्तीमध्ये आहेत, त्याला म्हणायचं व्याधिकरण विभक्ती बहुव्रीही. आणि इथं म्हणायचं समानाधिकरण बहुव्रीही किंवा समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही. कळालं का? याला म्हणायचं विभक्ती बहुव्रीही समास, पहिला प्रकार, बहुव्रीही समासाचा पहिला प्रकार. ठीक आहे. थोडं डिटेलमध्ये घेतलं होतं आपण. डायरेक्ट मी तुम्हाला लंबोदर बहुव्रीही समास आहे, गजानन बहुव्रीही समास आहे ना. त्याच्यानंतर जर म्हणलं चक्रपाणी बहुव्रीही समास आहे, चक्र आहे पाणी तर असा तो. बघा एक उदाहरण बघा, एक उदाहरण देतो बघा. नीलकंठ. नीलकंठचा काय विग्रह होईल? हा, सांगा नीलकंठ सांगायला. काय विग्रह होईल कंठचा? नीलकंठचा विग्रह काय होईल? नील आहे कंठ ज्याचा असा तो. कोणाचा असतो नीलकंठ? नीलकंठ कोणाचा असतो? ना शंकरदेव.
शंकर. आता दोन्ही पद कोण कोण आहेत? नील प्रथमामध्ये आहे, कंठ प्रथमामध्ये आहे. मग कसला विभक्ती बहुब्री? समानाधिकरण. समानाधिकरण विभक्ती, समानाधिकरण विभक्ती बहुब्री असा याचा अर्थ होतो. नीलकंठ हा विभक्ती बहुब्रीचा आहे, परंतु त्याच्यामध्ये समानाधिकरण. ओके, कळालं का? चला एक नंतर तुम्ही सांगा कोणता आहे, समानाधिकरण आहे का व्याधिकरण आहे बहुब्रीमध्ये, विभक्ती बहुब्रीमध्ये? देऊ उदाहरण. चला बघा, सुधाकर. सुधाकर कोणाला म्हणतात? त्याचा विग्रह करा बघा. सुधाकर, हा, सुधाकर म्हणल्यास काय विग्रह होईल? बघा, सुधा प्रॉपर नाव आहे हा, त्याला विभक्ती प्रत्यय नाही. सुधा आहे कांता. आता इथं आ त ई आ सप्तमीचा प्रत्यय हा. सुधा आहे कांता ज्याची, है ना, असा तो. सुधा आहे कांता ज्याची असा तो. चंद्र है ना, त्याला चंद्राला म्हटलं होतं सुधाकर. तर प्रथमामध्ये आहे सुधा आणि कांता आहे सप्तमीमध्ये. समानाधिकरण कसे होईल? हे सप्तमीचं आहे, हे प्रथमाचं आहे, इथं काय होईल? व्याधिकरण. व्याधिकरण विभक्ती बहुब्री. ठीक आहे. नीलकंठ दोन्ही प्रथमात आहेत, सुधा प्रथमात आहे, कांता सप्तमीमध्ये. ठीक आहे, व्याधिकरण आहे, व्याधिकरण विभक्ती बहुब्री. कळलं का? देऊ का एक आणखी उदाहरण? कळालं का सांगा. हम्म, देऊ उदाहरण एक. चलो, विभक्ती बहुब्रीमध्ये समानाधिकरण आहे का व्याधिकरण आहे सांगायचं. लेक्चर एकदम सायलेंट व्यवस्थित समजून घ्यायचा, इथं काही गडबड नाही करायला मी, एकदम व्यवस्थित चालू आहे. ठीक आहे, घ्या उदाहरण. चला, पांडुरंग. पांडुरंगाचा विग्रह काय होईल? हम्म, पांडुरंगाचा विग्रह काय होईल? समानाधिकरण मध्ये कुठली विभक्ती असू द्या, सप्तमी, फक्त दोघांची विभक्ती सारखी पाहिजे. व्याधिकरण म्हणलं की दोन्ही पदाची वेगळी विभक्ती. समानाधिकरण म्हणलं की एकाची प्रथमा दुसऱ्याची प्रथमा. व्याधिकरण म्हणलं की एकाची द्वितीय दुसऱ्याची तृतीय आली पाहिजे. अलग लक्षात. आता पांडुरंग, इथं काय होतं विग्रह बघा. पांडुर रंग आहे, है ना, पांडुर आहे रंग असं करू. चला, पांडुर आहे रंग ज्याचा असा तो. कोण आहे? विठ्ठल, है ना. सावळाच रंग तुझा पावसाळी नवा परी, है ना. पांडुर म्हणजे सावळा रंग आपला, विठ्ठलाचा रंग आहे, पांढर रंग आहे ज्याचा असा तो. आता पांढर ओरिजिनल प्रॉपर एक वचनात आहे, प्रथमात आहे, हा सुद्धा प्रथमात आहे, रंग शब्द प्रथमात आहे, पांडुर प्रथमात आहे. आता कोणता बहुब्री असेल, विभक्त असेल? समानाधिकरण. समानाधिकरण, समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही. समजलं का? समजलं का? दोन्ही पद प्रथमात आहेत, दोन्ही पद प्रथमात आहेत, दोन्ही पद प्रथमात आहेत. आता थोडस व्याधिकरणचं उदाहरण देतो, लगेच समजून जाईल. बघा, एक उदाहरण घेऊया आपण. भालचंद्र. हा, भालचंद्रचा विग्रह काय होईल? भालचंद्र कोणाला म्हणतात? भालचंद्र आहे ना, शंकराच्या वरती भालचंद्र आहे ना, भाळी आहे चंद्र. प्रॉपर ओरिजिनल शब्द आहे भाळ, पण त्याला ई प्रत्यय लागलाय. भाळी आहे चंद्र ज्याच्या असा तो. कोण? महादेव, शंकर भगवान. हा आहे तय्या, तय्या सप्तमी विभक्ती. चंद्र आहे प्रथमा. समानाधिकरणाचा व्याधिकरण
समानाधिकरण असेल, अधिकरण असेल, समानाधिकरण असेल, दोघांची विभक्ती सारखी आहे का? नाही. आणि मग इतर व्याधिकरण, विभक्ती, बहुव्रीही समास, आणि तुमच्या टीईटीला हाच समास येतो. टीईटीला नेहमी हाच समास येतो. कळलं? कळलं का? थांबायचं का? ह्या समासावर दुसरा प्रकार चालू करू का? नत्र बहुव्रीही समास चालू करू का? समजला का? भरपूर उदाहरणं घेतली आपण. थोडा अवघड होता म्हणून आपण खूप डिटेलमध्ये घेतला. चलो पुढचा प्रकार घेऊ, बहुव्रीही समासाचा पुढचा प्रकार नत्र बहुव्रीही. नत्र म्हणजे निगेटिव्ह, ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते. नत्र बहुव्रीही दुसरा प्रकार आहे बहुव्रीही समासाचा. नत्र बहुव्रीही समास है ना, ज्या समासाचे किंवा ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद आणि नकारदर्शक मध्ये कोण कोण असते? अ कॉमा अन, अ कॉमा अन, न, नी है ना, अन न नी. ठीक आहे. अन दोन्ही आलं एवढं झालं. हा इथे घेतलं. अन न नी असे असते. सामासिक शब्द तिसऱ्याच पदाचा बोध करते. तिसऱ्याच पदाचा बोध सांगतो तेव्हा नत्र बहुव्रीही समास असतो. बघा वाचून बघा, डबल एकदा बघा काय म्हणते. ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद अन न नी असे असते, म्हणजे नकारदर्शक पद आहेत, उपसर्ग इथे नकारदर्शक उपसर्ग आहेत. परंतु नत्र तत्पुरुष आणि नत्र बहुव्रीही मध्ये काय फरक आहे? नत्र बहुव्रीही मध्ये तिसऱ्या पदाचा बोध होते. नत्र तत्पुरुष मध्ये दोन्ही पद प्रधान असते. इथं दोन्ही पद प्रधान नाही, तिसऱ्याच पदाचा बोध होते. परंतु उपसर्ग अन न नी असे असतात, नकारदर्शक असतात. उदाहरणार्थ बघा, अनंत, अ आणि नंत हे दोन पद आहेत. त्याचा विग्रह काय होईल? नाही अंत ज्याचा, नाही अंत ज्याचा असा तो, त्याला म्हणतात अनंत आहे ना, किंवा नाही अंत ज्याला असा तो अनंत. किंवा आपण असं म्हणू शकतो ना, निर्धन आहे ना, नी न सुरुवात झाली. निर्धनचा विग्रह काय होईल? पासून असे गेले आहे धन, गेले आहे धन ज्याच्या पासून असा तो निर्धन. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की अनादि, अखंड, अखंड मध्ये नाही खंड ज्याला असा तो अखंड. अनाथ, नाही नाथ ज्याला असा तो अनाथ. निर्बळ, निर्बळचा विग्रह काय होईल? गेले आहे बळ ज्याचे असा तो निर्बुद्ध है ना, नाही बुद्धी ज्याला असा तो निर्बुद्ध. नास्तिक, नाही अस्तिक असा तो नास्तिक. अकर्मक है ना, नाही कर्म ज्याला असे, किंवा नाही कर्म ज्याला असा तो अकर्म. अलग असे उदाहरण नत्र बहुव्रीही समासामध्ये येतात. ओके.